देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रातून उचलबांगडी। दिल्लीला फडणवीस यांच्यासाठी बंगला अलॉट केला गेलाय। देवेंद्र फडणवीस भाजपाचे नवे अध्यक्ष होणार आहेत का? देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रातून उचलबांगडी होणार अशा बातम्या आपण अनेक दिवसांपासून ऐकतो आहोत किंवा बघतो आहोत। हाच धागा पकडून या बातमीला दुजोरा देणारी आणखी एक बातमी समोर आली आहे की देवेंद्र फडणवीस यांना आता दिल्लीत एक बंगला अलॉट करण्यात आलाय। या बातमीमध्ये किती सत्यता आहे हे देवेंद्र फडणवीस यावर स्पष्टीकरण देतील तेव्हाच कळेल। मात्र महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मोठी जबाबदारी दिली जाईल अशा देखील बातम्या आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे भाजपचे नवे अध्यक्ष असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतला जातो की विधानसभा निवडणुका झाल्यावर हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। लोकसभेला भारतीय जनता पार्टीची जोरदार पिछेहाट झाली आणि लोकसभेला भारतीय जनता पार्टीला अनेक जागांवर पराभवाला सामोरं जावं लागलं। त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला मोठी जबाबदारी देऊन राज्याची सूत्र इतर नेत्यांच्या हाती द्यायचे असं नियोजन तर भाजप सृष्टी करत नसावे ना? तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला बंगला अलॉट झाला असेल तर त्यांना दिल्लीत मोठी जबाबदारी मिळणार असावी का? देवेंद्र फडणवीस भाजपचे नवे अध्यक्ष झाले तर भाजप आणखी मजबूत होईल का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।